वार्तांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. वडाळा घाटकोपर कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या पादचारी पुलाच्या निर्माण कामामुळे घोडबंद रोड भागात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र काल रात्री दिसून आले. त्यापाठोपाठ आज सकाळी ई-चलन विरोधात आक्रमक झालेल्या वाहतूकदारांनी आपली वाहने मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. मात्र आझाद मैदान येथे वाहने नेण्याऐवजी ठाणे मुलुंडच्या वेशीवरील आनंदनगर नाक्यावर त्यांनी ठिय्या मांडला. यामुळे ठाण्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या कोंडीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. ई-चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटनांनी 5 मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर सर्व वाहतूकदार संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ई-चलन विरोधात आक्रमक झालेल्या वाहतूकदारांनी आपली वाहने मुंबईच्या आझाद मैदान येथे उभी करून शासनाच्या ताब्यात प्रतिकात्मक स्वरूपात सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. या आंदोलनासाठी आज सकाळी मुंबई महानगरातून वाहतूकदार वाहने घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार असल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती. नेमके तसेच घडले. मुंबई महानगरात 40,000हून अधिक वाहतूकदार असून हे वाहतूकदार आझाद मैदान येथे एकत्र येऊन आंदोलन करणार होते. त्यानुसार त्यांनी आज सकाळी सर्वच वाहतूकदार आपली वाहने घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाले. परंतु वाहने आझाद मैदान येथे नेण्याऐवजी ठाणे मुलुंडच्या वेशीवरील आनंदनगर नाक्यावर थांबून त्यांनी ठिय्या मांडला. तसेच वाहतूकदारांनी ई-चलन विरोधात निदर्शने केली. वाहने पुढे जाण्यासाठी त्यांनी रस्ता ठेवला नव्हता. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. कोपरी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहन चालक हैराण झाले होते. शेकडो वर्ष प्राचीन असलेल्या ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील हजरत नुरीबाबा दर्गा ट्रस्टच्या आवारातील 12 भले मोठे वृक्ष शनिवारी विनापरवाना तोडण्यात आले. ही अवैध वृक्षतोड निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी या वृक्ष कत्तलीचा विरोध दर्शविला. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक शिवसेना नगरसेवक राजेश मोरे तसेच शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठाणे महापालिकेसह पोलीस प्रशासनाने या वृक्षतोडीची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. ठाणे पश्चिमेकडील मखमली तलावाच्या शेजारी असलेला नुरीबाबा दर्गा हा मुस्लिम धर्मियांसोबतच हिंदू इतर धर्मियांचं देखील श्रद्धास्थान आहे. नुरीबाबा यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या दर्ग्यामध्ये नुरीबाबा यांची समाधी आहे. या दर्ग्या शेजारील मोकळ्या जागेतील 4 अशोका वृक्ष, 2 सुपारीची झाडे, 1 कोकम, 2 नारळाची झाडे, 2 आंबा वृक्ष असे एकूण 10 वृक्ष शनिवारी अवैधरित्या बुंद्यापासून तोडण्यात आल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्याने बाब स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवली. त्यानुसार शिवसेना नगरसेवक राजेश मोरे, भाजपचे प्रदेश शेडगे यासह शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल प्रसारमाध्यमांसह प्रत्यक्ष पाहणी केली. हे कृत्य नुरीबाबा दर्गा ट्रस्टच्या पदाधिकारी व नुरी कुटुंबियांपैकी असल्याचा आरोप करून महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नुरीबाबा दर्गासह येथे एकूण 10 वृक्ष अवैधरित्या बुंद्यापासून तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे उद्यान निरीक्षक कृष्णनाथ धावडे यांनी तातडीने नुरीबाबा दर्ग्याचे व्यवस्थापक यांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. तसेच महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975चे कलम 21/1 व 2 तरतुदीचे उल्लंघन झालेले असून अधिनियमानुसार नुरीबाबा दर्गा ट्रस्टचे व्यवस्थापक हे व्यक्तिशः जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. तेव्हा दंड अथवा कारावासाच्या कारवाईत पात्र ठरत असल्याचे निरीक्षक धावडे यांनी म्हटलं आहे. मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रमशाळेतील 10वीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षिकेला निलंबित केले असले तरी प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप मोकाट आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार केळकर यांनी विधानसभेत केली. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. मोरोशी आश्रमशाळेतील एका 10वीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण गेल्या वर्षी 25 डिसेंबरला घडले होते. या प्रकरणी आमदार केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. खूप शीघ्र पुरी ताट मानेने जगशील
असे आवाहन राज्य शासन ग्रामीण भागात करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सेवा सुविधा, सुरक्षा आणि दर्जा यांचा अभाव असतो. आदिवासी प्रकल्प विभागाकडून वेळोवेळी दौरे आखणे, आश्रमशाळा आणि वसतिगृहाची पाहणी करून आवश्यक सेवा सुविधा देणे हे प्रकल्प अधिकाऱ्याचे काम असून येथील प्रत्येक घटनेला प्रकल्प अधिकारी जबाबदार असतो. मात्र मोरोशी आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी जबाबदार अधिकारी असलेले प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली नसून तेच इतरांचे निलंबन करत आहेत. त्यामुळे तातडीने प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार केळकर यांनी अधिवेशनात केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री उईके यांनी अशी प्रकरणे आश्रमशाळांमध्ये वारंवार होत असल्याचे मान्य केले. या प्रकरणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मोरोशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी 25 डिसेंबरला चौकशी समिती गठीत करण्यात आली, तर 26 डिसेंबरला अहवाल प्राप्त होऊन आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधीक्षका जयश्री वागळे यांना निलंबित करण्यात आले. तसेच पीडित कुटुंबाला 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहिती श्री उईके यांनी दिली. यावर केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. अखेर मंत्री उईके यांनी निर्देश दिल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धुळवडीच्या दिवशी येऊरच्या जंगलात पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये वाद झाल्यानंतर तरुणाने थेट त्याच्या गर्लफ्रेंड आणि तिच्या मित्रावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्याच्या गर्लफ्रेंडने तक्रार दाखल केल्यानंतर वर्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी 23 वर्षीय मुलगी लोकमान्यनगर परिसरात वास्तव्यास आहे, तर हल्लेखोर तरुण येऊर येथे राहतो. धुळवड असल्याने तरुणीने त्याला भेटायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती मित्रासोबत दुचाकीने मंगळवारी दुपारी येऊर येथे गेली होती. तरुणी घरामध्ये पोचली असता एक महिला आली. तिने तिची ओळख त्या तरुणीची पत्नी असल्याची केली. तरुणीने तात्काळ तिच्या बॉयफ्रेंडला या महिलेला घराबाहेर काढायचे म्हटले. यातून दोघींमध्ये वाद झाले. त्यामुळे संतापलेल्या या तरुणाने गर्लफ्रेंड आणि तिच्या मित्रावर चाकूने हल्ला केला. दोघेही जखमी झाल्याने ते वर्तकनगर पोलीस ठाण्यात आले. तरुणीने तक्रार दाखल केली असून या प्रकरणी तिच्या बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजने 27 विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांनी भाजपा युवा मोर्चाचे सुरत दळवी यांच्या माध्यमातून आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांची व्यथा मांडली होती. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडे उशिरा प्रवेश अर्ज दिल्याचा ठपका ठेवून दंड आकारला आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार 21 ते 40 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणामध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयात 10 लाख रुपये दंड अधिक प्रति
विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात यावी. तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 25% इतकी कपात करून चौकशी समिती गठीत करावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास 5,000 रुपये दंड आकारण्यात यावा. याबाबतचे पत्र विद्यापीठाने ज्ञानगंगा शिक्षण संस्थेत पाठवले होते. मात्र संस्थेत हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी केळकर यांना साखळी घातले होते. याबाबत केळकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्यापीठांच्या उपकुलगुरूंना भेटून या प्रकरणाचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय दिलाय. या 27 विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला ठोकलेल्या 10 लाखांच्या दंडापैकी 50,000 रुपये या प्रत्येकी विद्यार्थ्याला भरावे लागणार होते व पैसे भरले नाही तर परीक्षेला बसता येणार नाही असा फतवाच ज्ञानगंगा महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांसाठी काढला होता. मात्र भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सुरज दळवी व ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी मुंबई विद्यापीठांच्या उपकुलगुरूंची भेट घेऊन विद्यार्थ्यांची व्यथा मांडली होती. यावेळी कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आता या 27 विद्यार्थ्यांना जे 50,000 रुपयांचा दंड भरावा लागणार होता तो दंड आता 5,000 रुपये भरावा लागणार आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सुरज दळवी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आज ज्ञानगंगा महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी सुरज दळवी व सौ सीमा सुरज दळवी तसेच ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांचे आभार मानले. ॲक्च्युली मी ज्ञानगंगा कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आम्हाला आमच्या प्रिन्सिपलचा कॉल आला होता एक दिवशी की तुम्ही कॉलेजमध्ये पालकांसोबत या. तर आम्ही आमच्या पॅरेंट्सला घेऊन कॉलेजमध्ये आलो होतो. तर आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला 50,000 भरावे लागतील. युनिव्हर्सिटीने असं सर्क्युलर काढलं आहे कारण तुमचं ॲडमिशन नाही झालेलं अजून रजिस्ट्रेशन युनिव्हर्सिटीमध्ये. तर युनिव्हर्सिटीने सर्क्युलर काढले आणि तुम्हाला दंड आकारला असा. बट ॲक्च्युअल घटना ही होती की कॉलेजला 10 लाखाचा दंड लागलेला आणि विद्यार्थ्यांना 5,000चा. पण कॉलेज 10 लाख भरू शकत नव्हतं आणि कॉलेजला आम्ही जेव्हा बोललो की तुम्हाला 10 लाख भरायचे तर आम्हाला 5,000, तेव्हा ते बोलले की आम्ही 10 लाख भरू नाही शकत, आमचं कॉलेज प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट नाही. तर मग आम्हाला काहीच पर्याय दिसत नव्हता आणि बोलत होते की ड्रॉप घ्या जर 50,000 नाही भरायचे. तर हे आमच्यासाठी पॉसिबल नव्हतं की 1 वर्ष आम्ही वाया घालू. मग आम्ही खूप अडचणीत होतो. आम्ही सुरेश दादांकडे गेलो, त्यांना हे सगळं सांगितलं जे घटना आहे. दादांनी आम्हाला आमदार साहेबांकडे घेऊन गेले, संजय केळकर साहेबांकडे. तर त्यांनी आम्हाला युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचवलं, तिथं लेटर वगैरे लिहून दिले. मग काल 4 तारखेला मीटिंग झाली आमची युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे नंतर निर्णय घेतला गेला की विद्यार्थ्याला फक्त 5,000 भरायचे आणि हे 50,000 जे कॉलेज भरायला सांगत होतं ते आम्हाला भरायला लागले नाही, कॉलेजच भरतंय ते दंड. तर त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते सुरेश दादांचे. त्यांनी आमच्यासाठी एवढा आवाज उठवला, एवढे एफर्ट्स घेतले. म्हणजे असे खूप कार्यकर्ते असतात ज्यांना आम्ही सांगतो बट ते फक्त ऐकून घेतात, काही ऍक्शन वगैरे घेत नाहीत. पण सुरेश दादाने लगेच घेतला आणि आमची एक्झाम होती आज 5 तारखेला. तर आम्ही त्या एक्झामला सुद्धा बसलो. आज आम्ही पेपर देऊन आलो. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.